तुम्ही मला कधी सोडून तर जाणार नाही ना? अगं इथं मी लग्न झालेल्या बायांना सोडलो नाही आणि तुला सोडते वे. स्वतःपेक्षा जास्त आता मोबाईललाच जपावं लागतंय, कारण सगळे मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे, सगळे पाहुणे मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेत. अहो आताच्या काळात मुलं मुलींच्या आदावरच मरतात हो. आणि आमचं त्या वयात एकच चालायचं, आदा पादा कोण पदा मामुजी का बेटा पादा. या नवऱ्याला तर काय विचारायची सोयच राहिली नाही, येड कुठलं. नवरा माझ्याकडे आला आणि लाडानं म्हणला मी एक बाई ठेवली आणि मी तिच्याकडे जाणार आहे. मी पण लाडानं म्हणलं जावा की तिकडं. 2 महिने झालं नवरा तिच्याकडेच गेला राहायला. आज आपली पहिली भेट आहे आणि मी तुला नावच विचारायची राहिले. तुझं नाव काय आहे? काळू. कलर नाही रे, नाव. तुमसे मिले दिल में उठा दर्द. अरे बाळा, भरपूर शाळा शिक म्हणजे चांगली बायको भेटते. आई सगळं खोट आहे. कसं काय माय पिल्लू? बाबाची तर पीएचडी झाले, बाबाला तू कसं काय भेटलीस? जर तुमचा नवरा तुम्हाला न मागता गिफ्ट देत असेल ना, तर तुम्ही लय नशीबवान आहे. आणि इथं माझा नवरा गिफ्ट तर काय कधी मला देत नाही, पण शिव्या रोज असतात, न मागता आणि न चुकता. मामा त्या बाईला 500 रुपये सापडलं बघ. थांब 1 मिनिट. तात्या, काल मिरची, लिंबू आणि 500च्या नोटाचा उतारा टाकलो होतो बघा. ती करणी झाली बरं का सक्सेस. ती 500ची नोट एका बहिणी उचलली आता. अगं बाई, ओ मॅडम, तुमची 500ची नोट. ओ माझी नाही. तुला एक गोष्ट सांगू का? सांगा ना. मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो, खरंच मग लयच प्रेम हे पाय त्यावर. अव मी पण लय तुमच्या प्रेम करते. खरंच का? हा, काय करते बरं माझ्यासाठी? काय करते सांग बरं. तुम्ही काही सांगा, काही करते. खरंच का? हो. माझ्यासाठी 2च गोष्टी कर. सांगा तर खरी. प्युअर दुधाचा 1 कप भर माझ्यासाठी चहा टाक आणि 2 दिवस तोंड बंद कर पाय. कोण म्हणतं की नवरा बायकोला काहीच देत नाही. देत ना टेन्शन, डिप्रेशन, टोमणे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं लेक्चर. नवरा आणि बायको मध्ये कोण सुंदर असते? बायको. मग ब्युटी पार्लर मध्ये का पाणीपुरी खायला जाता का?